The next example is prove that 4 upon 3 cot square 30 plus 3 sin square 60 degree minus 2 Next example is prove that 4 by 3 cot square 30 degree plus 3 sin square 60 degree minus cosec square 60 degree minus 3 by 4 tan square 30 degree is equal to 10 by 3 म्हणजे LHS ची व्हॅल्यू आपल्याला काय आणायची 10/3 आणायची ओके 10 by 3 or 10/3 सो फर्स्ट टेक LHS आता जो तुम्हाला चार्ट दिला होता लास्ट टाइम तो तुमचा कंप्लीट लर्न पाहिजे कॉट 60 काय आहे कॉट 30 काय आहे साइन 60 काय आहे कोसेक 60 काय आहे तुम्हाला सांगितलेले की फक्त साइन ची व्हॅल्यू तुम्हाला माहित असली फर्स्ट रो की तुम्हाला बाकीच्या फाइंड आउट करता येतात ओके सो 4/3 आता कॉट स्क्वेअर 30 कसं येईल बघा साइन 30 माहिती पाहिजे तुम्हाला साइन 30 काय आहे 1/2 ओके आणि cos 30 काय आहे √3/2 ओके आणि cot म्हणजे काय असतं हे sin 30 आणि हे cos तर cos आहे तर cot म्हणजे काय असतं cos/sin म्हणजे √3/2/1/2 म्हणजे 2 गेले तर राहिले काय फक्त √3 सो √3 चा स्क्वेअर ओके चार्ट बाजूला ठेवा एवढं पण काढायची गरज नाहीये चार्ट फक्त साइडला ठेवा आणि फाइंड आउट करा बघा नेक्स्ट आहे 3 sin square 60 तर sin 60 असतं √3/2 सो √3/2 चा स्क्वेअर बिकॉज स्क्वेअर दिले आपल्याला त्याच्यानंतर 2 cosec 60 तर sin च्या रेसिप्रोकल असतो cosec सो काही 2/√3 ब्रॅकेट स्क्वेअर ओके मायनस 3/4 आणि cot 30 काय आहे √3 tan 30 काय त्याच्या रेसिप्रोकल म्हणजे काय 1/√3 ब्रॅकेट स्क्वेअर ओके सो 4/3 √3 चा स्क्वेअर 3 हे आपण ऑलरेडी तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले लॉग मध्ये √a * √a काय असतं a असतं तसंच इथे 3/4 - 2 * 4/3 - 3/4 * 1/3 ओके सो ज्या व्हॅल्यू कट होतात ते त्या कट करा इथे काय राहिलं 4 प्लस 9/4 मायनस काय आलं 8/3 मायनस 1/4 ओके आता बघा एलसीएम कसं काढायचं त्याच्या खाली काय आहे 1 आहे ओके आता इथे बघा 4 आणि 4 हे काय सेम आहे ना फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटरला 4 सेम आहे तर ते एकदाच 4 घ्यायचे ओके आता 3 फक्त एकटाच आहे तर तो पण घ्यायचा आणि 1 अजून एक काय राहिलं रिमेनिंग 1 तर तो 1 नाही घेतला तरी चालेल बिकॉज आपण मल्टिप्लिकेशन करतो सो इथं काय करायचं ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे जे डबल आहेत ते एकदा सिंगल टाइम घ्यायचे सो 4 * 3 काय झालं 12 सो 12 काढायचं एलसीएम ओके आता बघा 1 वरती कसं करायचं आता 4 ला प्लस साइन आहे सो तो प्लस येणार आहे 4 च्या खाली काय 1 आपण एलसीएम काय काढलं 12 मग वरती 1 * 12 सो 4 ला 12 नी मल्टिप्लाय करायचं ओके प्लस आता इथे 4 आहे खाली 9 च्या खाली काय डिनॉमिनेटरला 4 तर एलसीएम 12 येण्यासाठी आपण 4 ला कितीने मल्टिप्लाय करू 3 ने मग ते फक्त डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं 9 * 3 ओके नंतर इथे बघा 3 * 4 काय 12 ओके सो 8 ला 4 ने डिवाइड करायचं मल्टिप्लाय करायचं देन 1 * 4 * 3 काय आहे 12 आहे सो 1 ला न्यूमरेटरला त्यांनी मल्टिप्लाय करायचं ओके नाउ नेक्स्ट काय झालं बघा इथे आलं 48 12 * 4 नंतर 27 12 - 3 सॉरी 32 - 3/12 आता याचं करा 48 + 27 किती झाले 7 आणि 7 14 + 1 15 कॅरी आला 1 6 75 आले 75 - 35 - 32 - 3 म्हणजे किती आलं बघा 0 4 40 सो 40/3
12. ओके, सो आता ह्याला 4 ने डिवाइड होईल बघा दोन्हीला. सो काय आलं 10/3. तर हे झाली RHS. ओके, सिंपल आहे बघा. आपण हे व्हॅल्यू काढायचे एक्झाम्पल घेतलेत, फक्त तेच आहे, फक्त आपल्याला प्रूफ करायचंय की त्याची व्हॅल्यू 10/3 येते. ओके, हे सगळे झाले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता आपल्याला इथून पुढे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की आपल्याला शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट करायचे आहेत. आपण जे जे फॉर्म्युलेज बघितले आहेत आतापर्यंत तर त्याचा यूज करून. ओके, सो फर्स्ट आता एकदम इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत बघा, मोस्ट इम्पॉर्टंट. cosec square theta minus prove that cot square theta cosec square theta minus cos square theta into cosec square theta is equal to 1. तर आपल्याला काय करायचंय, RHS LHS is equal to RHS. सो LHS घ्यायची आहे. इथून पुढे जे एक्झाम्पल घेते मी आजच्या लेक्चरला तर ते सगळे इम्पॉर्टंट आहे. याची तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला एक्झामला येणार की इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, काय कॉमन काढायचंय, राईट हँड साइड येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. ओके, सो बघा आता ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे, तर ह्याच्यातून आपण cosec स्क्वेअर थिटा कॉमन काढू शकतो. सो इथे काय राहणार 1 राहणार आणि इथे काय राहणार cos स्क्वेअर थिटा राहणार. ओके, नाउ cosec स्क्वेअर थिटा 1 मायनस cos स्क्वेअर थिटा म्हणजे काय झालं sin स्क्वेअर थिटा. आता मी स्टार्टिंगला आयडेंटिटीज लिहिते बघा, तुम्हाला पायथागोरियल आयडेंटिटीज एक्सप्लेन केलं 1. ओके, सो sin स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येत होती 1 मायनस cos स्क्वेअर थिटा. सो तीच आपण तिथे रिप्लेस केली. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे ते बघायचं बघा. ओके, नाउ sin म्हणजे काय 1/cosec. सो इथे आलं 1/cosec स्क्वेअर थिटा. हे व्हॅल्यू गेली, राहिलं काय 1, तर आलं RHS. इझी आहे, फक्त तुमचे फॉर्म्युले तुमचे सगळे लर्न पाहिजे आणि प्रॅक्टिस पाहिजे. जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला येणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट sec स्क्वेअर थिटा प्लस cosec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा इंटू cosec स्क्वेअर थिटा. प्लस आहे तर इंटू मध्ये आणायचं. तर काय करायचं बघा, अजून एक सोपा वे लक्षात ठेवण्यासाठी की आता इथे दोनच टर्म आहे, याच्यात कॉमन तर काय निघत नाहीये किंवा कोणता फॉर्म्युला पण बसत नाहीये. सो काय करायचं, सिंपल ज्या ज्या टर्म असतील ना त्याला साइन कॉस मध्ये करून द्यायचं. ओके, सो सेक म्हणजे काय 1/cos. सो cos स्क्वेअर थिटा कारण sec स्क्वेअर थिटा आहे. कोसेक म्हणजे काय 1/sin. तर हे टाकून द्यायचं. ओके, आता ह्याला जसं आपण फ्रॅक्शनचे ऍडिशन सबट्रॅक्शन करू तसं करायचं. सो इथे काय सेम नाहीये, सो या दोघांची डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होईल cos स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा डायरेक्टली. आता इथे एलसीएम वगैरे पण लक्षात ठेवायची गरज नाही. डिनॉमिनेटरला जे आहे त्यांची डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायची आणि न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो 1 इंटू साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय आलं साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 इंटू cos स्क्वेअर थिटा काय आलं cos स्क्वेअर थिटा. आणि तुम्हाला आयडेंटिटी माहिती साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू काय 1. सो ती आपण इथे टाकली. वाटलं तर असं इथे लिहायचं साईडला, नाही लिहिलं तरी काहीच हरकत नाहीये. डायरेक्टली 1 रिप्लेस केलं तरी चालतं. ओके, नाउ नेक्स्ट काय करणार आता बघा. आता हे इंटू आहे ना तर आपण ह्याला असं सेपरेट लिहू शकतो ना cos स्क्वेअर थिटा इंटू 1/sin स्क्वेअर थिटा. ओके, सो 1/cos स्क्वेअर थिटा म्हणजे काय sec स्क्वेअर थिटा आणि 1/sin स्क्वेअर थिटा म्हणजे काय cosec स्क्वेअर थिटा. आलं आपली RHS. प्लस होतं ते आता इंटू मध्ये आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल. आता जे एक्झाम्पल घेते ते इम्पॉर्टंट आहे बघा. कॉम्प्लेक्स आहे पण सोपं आहे, थोडस मोठं आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे. 1+2 साइन स्क्वेअर थिटा. तुम्हाला 1+2 साइन स्क्वेअर ए पण येऊ शकतं अपॉन 1+3 टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. तर काय सांगितले तुम्हाला की साइन कॉस मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. ओके,
काय करायचंय, साइन कॉस मध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचंय. सो पहिल्यांदा LHS घ्या. 1 + 2 sin स्क्वेअर थिटा अपॉन 1 + 3 tan स्क्वेअर थिटा ही आपली LHS आहे. ओके. सो साइन तर ऑलरेडी आहेच आहे, सो त्याला कन्वर्ट करायची गरज नाही. ओके. सो 1 + 3 इंटू इथे काय टाकणार तुम्ही, tan म्हणजे काय, साइन अपॉन कॉस. सो साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. ओके. त्याच्यानंतर 1 + 2 sin स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस, आता बघा आता बघा इथे खाली काय 1 आहे, हे दोन फ्रॅक्शन आहेत ना, ही एक टर्म आहे त्याच्यामध्ये आणि ही एक टर्म आहे, तिथे 1 आहे. सो 1 × cos स्क्वेअर थिटा काय, cos स्क्वेअर थिटा. डिनॉमिनेटरला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं आणि न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 1 × cos स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा प्लस 1 × 3 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल × 3 sin स्क्वेअर थिटा. 1 × 3 sin स्क्वेअर थिटा. ओके. आता बघा हा cos स्क्वेअर थिटा जो डिनॉमिनेटरला तो वरती न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल. दीज आर द बेसिक मॅथमॅटिक्स रूल. ओके. अपॉन cos स्क्वेअर थिटा प्लस 3 sin स्क्वेअर थिटा. आता बघा आपल्याला काय प्रूफ करायचंय, cos स्क्वेअर थिटा. ओके. म्हणजे इथं cos स्क्वेअर थिटा फक्त हा वरचा राहायला पाहिजे, बाकी हे सगळं गेलं पाहिजे. सो ह्याच्यासाठी आता तुम्हाला सगळे फॉर्म्युलेज लक्षात पाहिजे, नाही तर मी एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतेय, सॉल्व्ह करताना तुम्हाला कळतंय, पण जेव्हा तुम्ही स्वतः करायला घेताय तेव्हा कळत नाही. तर मग त्यासाठी काय सगळे फॉर्म्युलेज तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे जेव्हा तुम्ही एखादे प्रूफ दॅट करता एक्झाम्पल सॉल्व्ह. तर 3 sin स्क्वेअर थिटाला मी काय करू शकते, sin स्क्वेअर थिटा प्लस 2 sin स्क्वेअर थिटा. 3 sin स्क्वेअर थिटा ना, सो एक इकडे घेतला आणि हे 2 इकडे घेतले, तर ह्याची व्हॅल्यू काय असते, 1 असते. तुम्हाला माहिती पायथागोरियन आयडेंटिटी. सो ह्याची व्हॅल्यू लिहिली 1 + 2 sin स्क्वेअर थिटा. ओके. सो हे कट केले, सेम व्हॅल्यू राहिलं काय, फक्त cos स्क्वेअर थिटा इक्वल टू RHS. बघा ठीक आहे, हे झालं. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1 / sin थिटा प्लस 1 / tan थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1 + cos थिटा अपॉन 1 - cos थिटा. ओके. तर काय करणार, 1 / sin थिटा प्लस 1 / tan थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. सो आता काय करणार, तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की साइन कॉस मध्ये कन्व्हर्जन करायचं. हे ऑलरेडी साइनच आहे, तर इकडे tan म्हणजे काय, sin थिटा अपॉन cos थिटा. ओके. ब्रॅकेट स्क्वेअर विसरू नका. देन 1 / sin थिटा प्लस, आता हा cos थिटा वरती, सो cos थिटा अपॉन sin थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. तर स्क्वेअर करायच्या आधी त्याला सॉल्व्ह करून घ्या. sin थिटा × sin थिटा sin स्क्वेअर थिटा, मग 1 × sin थिटा sin थिटा प्लस sin थिटा × cos थिटा sin थिटा × cos थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. नाउ नेक्स्ट काय होईल आता सांगा, sin थिटा कॉमन निघेल. ओके. सो sin थिटा कॉमन जर निघालं तर 1 + cos थिटा आणि खाली काय राहिलं, sin स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. सो एक sin थिटा जाईल वरचा, तो वरती फक्त काय राहील 1 + cos थिटा आणि खाली काय राहील ओनली sin थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. सो आता स्क्वेअर केल्यानंतर 1 + cos थिटा × 1 + cos थिटा त्याचा स्क्वेअर. ओके. आणि खाली sin थिटाचा sin स्क्वेअर थिटा. ओके. नाउ बघा sin स्क्वेअर थिटा आपल्याला काय प्रूफ करायचं आहे ते बघा वरती RHS. आता sin स्क्वेअर थिटाला आपण 1 - cos स्क्वेअर थिटा लिहू शकतो. 1 - cos स्क्वेअर थिटा पायथागोरल आयडेंटिटीनी.
आता 1 मायनस जे कॉस स्क्वेअर थिटा आहे बघा, काय आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, त्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युलाने करू शकतो, ए मायनस बी ए प्लस बी. ओके, ए मायनस बी ए प्लस बी. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाला आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए 1 धरायचा आणि बी कॉस धरायचा. ओके, सो पुढे बघा 1 प्लस कॉस थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा, न्यूमरेटर तसंच, आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाला 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 इंटू 1 प्लस कॉस थिटा, ए मायनस बी ए प्लस बी. सो 1 प्लस कॉस थिटा गेलं एक एक, आता वरती फक्त काय राहिलं 1 प्लस कॉस थिटा अपॉन 1 न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू RHS. 2-3 टाइम्स सॉल्व करून बघा, एकदा बघून सॉल्व करा, एकदा मनाने सॉल्व करा, तेव्हाच तुम्हाला येणार आहे. ओके, आणि आज जे प्रूफ करतोय ते एकदम सिंपल आहेत. आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे अजून पुढे खूप सारे टाइपचे प्रूफ करायचे आहे, जे आपण जस्ट एक फॉर्म्युलेस बघितले फर्स्ट लेक्चरला, त्याच्यावरचेच हे प्रूफ आहेत सगळे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. बरं ठीक आहे. ठेवून गेलाय तो. हा मी सांगते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, tan स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू साइन ए रेस टू 4 इंटू सेक स्क्वेअर ए इंटू या इथे. ओके, सो टेक LHS tan स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए. ओके, आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की साइन कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. सो tan म्हणजे काय, साइन ए अपॉन कॉस ए. सो परत इथे खाली 1 आहे, सो कॉस स्क्वेअर ए इंटू 1 कॉस स्क्वेअर ए, नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. जे कॉमन आहे त्याला कॉमन काढून घ्यायचं, एकदम इझी बघा. साइन स्क्वेअर ए कॉमन काढलं तर 1 मायनस कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. ओके, त्याच्यानंतर बघा साइन स्क्वेअर ए तसंच, आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर ए, पायथागोरल फर्स्ट पायथागोरल आयडेंटिटी, साइन स्क्वेअर ए. ओके, 1 मायनस कॉस स्क्वेअर ए, आणि खाली काय कॉस स्क्वेअर ए आहे. ओके, सो साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए, साइन ए रेस टू 4 अपॉन कॉस स्क्वेअर ए. ओके, सो आपल्याला प्रूफ करायचे साइन इंटू 1 अपॉन प्रूफ काय करायचंय, साइन ए रेस टू 4 इंटू सेक स्क्वेअर ए. तर साइन रेस टू 4 आले आणि त्या आपण साइडला 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू लिहू शकतो. सो साइन ए रेस टू 4 इंटू 1 अपॉन कॉस म्हणजे काय, सेक. सो सेक स्क्वेअर ए, कारण की कॉस स्क्वेअर आहे तिथं. हे झाले तुमची RHS. नेक्स्ट एक्झाम्पल. आज थोडं सिस्टीम हँग होतंय सारखं. जर तुम्हाला प्रॉपर नाही कळालं तर मला सांगा, मी परत एकदा रेकॉर्ड करून सेंड करेन. Next example, again this is important example, exam point of view ni, sin a upon 1 plus cos a plus 1 minus cos a upon sin a is equal to 2 cosec a minus cot a. सो पहिल्यांदा काय LHS आहे ती राईट डाऊन करून घ्या. आता ऑलरेडी साइन कॉस मध्येच आहे, सो डायरेक्टली ऍडिशन सबट्रॅक्शन जी आहे फ्रॅक्शनची ती करून घ्यायची. ओके, सो डिनॉमिनेटरला काय येईल, साइन ए इंटू 1 प्लस कॉस ए. न्यूमरेटरला काय येईल, साइन ए इंटू साइन ए, साइन स्क्वेअर ए प्लस 1 मायनस कॉस ए इंटू 1 प्लस कॉस ए, म्हणजे काय येईल 1 मायनस कॉस स्क्वेअर ए, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता डायरेक्ट लिहिणार आहे मी बघा, 1 मायनस
कॉस ए म्हणजेच काय आलं ए मायनस बी आणि इकडे काय ए 1 प्लस कॉस ए म्हणजेच काय आलं ए प्लस बी यांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर तेच इथं केलेलं आहे ओके आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर आहे म्हणजे काय साइन स्क्वेअर आहे ओके अपॉन साइन ए इंटू 1 प्लस कॉस ए ओके ते झाल्यानंतर आता पुढे काय करणार साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए 2 साइन स्क्वेअर ए इंटू असेल तर रेस टू 4 होणार आता इथे काय ए प्लस ए आहे म्हणजे 2a असतो सेम तसंच ओके खाली साइन ए इंटू 1 प्लस कॉस ए परत साइन पायथागोरल आयडेंटिटी साइन स्क्वेअर ए म्हणजे काय 1 मायनस कॉस स्क्वेअर ए इथे जसं आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर एचं साइन स्क्वेअर ए टाकलं सेम तसंच ओके त्याच्यानंतर साइन ए इंटू 1 प्लस कॉस ए ओके त्याच्यानंतर परत आता काय करणार 1 मायनस कॉस स्क्वेअर ए म्हणजेच काय 1 मायनस कॉस ए आणि 1 इंटू 1 प्लस कॉस ए मग आता तुम्ही म्हणताल की इथेच का नाही तसं लिहिलं बिकॉज आपल्याला साइन स्क्वेअर ए आणायचं होतं आलं का लक्षात आणि मग त्याचं 2 साइन स्क्वेअर ए करायचं होतं आणि मग नंतर आपल्याला ते पुन्हा त्याची फोड करायची होती रिव्हर्स करायचं होतं आपल्याला आता ही व्हॅल्यू गेली सो काय राहिलं 1 अपॉन साइन ए बघा आपण काय करू शकतो हा फक्त काय राहिलं 1 मायनस त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल साइन ए अपॉन 1 प्लस कॉस ए प्लस 1 प्लस कॉस ए अपॉन साइन ए इज इक्वल टू 2 cosec a so take LHS sin a upon 1 plus cos a plus 1 plus cos a upon sin a अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा डिनॉमिनेटरला आहे तसंच लिहून टाका साइन ए इंटू सिम्प्लिफाय करत जायचं तेव्हा तुम्हाला आन्सर येतं बघा साइन स्क्वेअर ए आणि इथं काय 1 प्लस कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर ओके सो आता पुढे काय करणार बघा हे जे आहे ना 1 प्लस कॉस ए त्याला आपण ए प्लस बी स्क्वेअर फॉर्म्युलाने कारण की आता 1 मायनस कॉस ए नाही ना 1 प्लस कॉस ए आहे सो आपण ह्याला असं ठीक आहे जर नाही आलं तर परत एकदा चेक करू तर ह्या फॉर्म्युला अप्लाय करू सो 1 चा स्क्वेअर 1 इथं काय 2 cos a प्लस cos स्क्वेअर a शांत बसण्यानं sin a इंटू 1 प्लस cos a ओके असं सिम्प्लिफाय करत जायचं आन्सर नाही आलं तर चेक करायचं आपण एकदा चेक करू बघा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए काय 1 येईल ओके प्लस हा 1 ओके प्लस 2 cos ए साइन ए इंटू 1 प्लस cos ए आता इथं काय 1 प्लस 1 2 प्लस 2 cos a ओनली ट्राय टू सिम्प्लिफाय बाय युजिंग द फॉर्म्युलेज ओके आता या दोघातून 2 कॉमन काढला तर काय राहील 1 प्लस cos a ओके आणि खाली काय sin a इंटू 1 प्लस cos a सो हे कट झालं सो काय आलं 2 अपॉन sin a म्हणजेच काय आलं 2 इंटू 1 अपॉन sin a ओके म्हणजेच काय आलं 2 इंटू 1 अपॉन साइन म्हणजे काय कोसेक सो 2 इंटू कोसेक इज इक्वल टू RHS इझी आहे बघा फक्त सिम्प्लिफाय तुम्ही जसं करत जाणार तसं तुम्हाला एक्झाम्पल येणार आहेत ओके किती आहे 30 मिनिटचं ठीक आहे ह्याच्यावरून मी तुम्हाला काही 4 to 5 एक्झाम्पल्स देते तेवढे सॉल्व करा मग नेक्स्ट लेक्चर मी 1 to 1.5 आवरचं घेते ओके आज थोडासा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे